मुंबईमध्ये 3 वर्षांनी पुन्हा एकदा हनुमान आणि मंदिरावरून ठाकरे आणि राणांमध्ये वाद पेटणार आहे। कारण दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिलेली आहे। त्या विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सेनेच्या कार्यकर्त्यांसह हनुमान मंदिरामध्ये महाआरती करणार आहे। तर दुसरीकडे रवी राणा सुद्धा आज या हनुमान मंदिराला भेट देणार आहे। अगदी 3 वर्षांआधी देखील हनुमान चालीसेवरूनच राणा आणि ठाकरे आमने सामने आले होते। मातोश्रीच्या दारात हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान देणाऱ्या नवनीत राणांना अटक सुद्धा झाली होती। आता पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेकर यांच्याकडून। वैदेही, आपण बघितलेलं होतं 3 वर्षांपूर्वीच असंच काहीसं चित्र झालेलं होतं। अगदी नवनीत राणांना अटक झालेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हनुमान मंदिराचाच मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। दोघांचं नेमकं काय म्हणणं आहे, सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की खरं तर हनुमान मंदिरावरून 3 वर्षापूर्वी खरं तर मुंबईमध्ये एक मोठं वादळ बघायला मिळालं होतं। त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं आणि उद्धव ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न हनुमान चालीसा आणि हनुमान मंदिरावरून खरं तर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यावेळेस रवी राणा आणि भाजपने एक आक्रमक पवित्रा घेतलेला बघायला मिळाला होता। अगदी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा वाचणार या संदर्भात देखील दोघांना खरं तर अटकही करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। राणा दाम्पत्य यांना पोलीस स्टेशनमध्ये देखील बसवलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा हनुमान चालीसाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। कारण दादर येथील हनुमान मंदिर सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे आणि या हनुमान मंदिराला नोटीस बजावण्यात आलेली आहे मध्य रेल्वेनं की हे अनधिकृत आहे। 80 वर्षांनंतर तब्बल ही नोटीस आल्यामुळे अर्थात उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी घेऊन आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी जाऊन महाआरती देखील आज करणार आहे। 5:30 वाजता जरी ही महाआरती असली तरी त्याआधी भाजपचे अनेक नेते या हनुमान मंदिराला भेट देखील देणार असल्याची माहिती मिळत आहे। 4 वाजता किरीट सोमय्या देखील या ठिकाणी जाणार आहेत। नवनीत राणा यांनी देखील या संदर्भातलं वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे आता भाजपचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते या हनुमान मंदिरावरून आमने सामने येत आहेत की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि याच ठिकाणी दादर परिसरामध्ये पुन्हा एकदा हनुमान मंदिर, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व हा वाद जो आहे तो पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। निश्चितच वैदेही, एकंदरीत आता पुढची नेमकी भूमिका काय असते भाजपची देखील आणि ठाकरे गटाची देखील हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।